तर नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं हा संयुक्त मोर्चा इथे काढलाय। नाशिकमध्ये सरकारच्या विरोधामध्ये नागरिकांचा उद्रेक किती आहे ते या मोर्चाकडे बघून कळतं, असं बा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। तर खासदार संजय राऊत देखील या आंदोलनात सहभागी झाले, त्यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। शांततेत आहे। मी शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं चालणारा मी शिवसैनिक। हे कोणालाही माओवादी ठरवतील, नक्षलवादी ठरवतील, याच विचारसरणी विरुद्ध हा मोर्चा आहे। असं म्हटलं जात आहे की भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी मोर्चा आहे। नेपाळमध्ये सुद्धा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नेपाळसाठी आंदोलन झालं आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे। ते आता म्हणतात काय माओवादी वगैरे, पण मूळ हिंदू राष्ट्र कोणतं? जानकी म्हणजे सीतेचं हे मूळ स्थान आहे। त्याच्यामुळे त्या हिंदू राष्ट्राकडनं काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटतंय। नाशिक आणि नेपाळ ही सांगड तुम्ही घालता? मी सांगड घालत नाही। नेपाळ सारखा भ्रष्टाचार या नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात आहे असं मी म्हणतो। त्याच्यामुळे सरकारनं सावध राहिलं पाहिजे। याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आंदोलनात एकत्र दिसले, आता शिवसेना, युबीटी आणि मनसेचे नेते एकत्र असायलाच पाहिजेत महाराष्ट्राच्या प्रश्नावर। महाराष्ट्रात या दोन पक्षांच्या माध्यमातून नवी क्रांती घडवण्याचा प्रयत्न आहे का? ठिणगी पडलेली आहे, ठिणगी पडलेली आहे। आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता राज्यामध्ये इतर शहरांमध्ये देखील असेच मोर्चे दोन्ही पक्षाकडनं काढणार। यापुढे पुढला मोर्चा पुण्यात निघेल। पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये काय मुद्दे असतील सर? इथे भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त आहे। पुण्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही। अजित पवारांची प्रचंड दहशत आणि गुंड टोळ्या